आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा निवड। आवाजी मतदानानं ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड। लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून ओम बिर्ला यांचं अभिनंदन। लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक एनडीएने आमच्यावर लादली। लोकसभा अध्यक्षपदाला मोठी परंपरा, पण भाजपनं ती मोडली। राऊतांची प्रतिक्रिया। तर मोदींना पळ काढता येणार नाही। राहुल गांधी आता विरोधी पक्षनेते आहेत, राऊतांचं वक्तव्य। संसदेमध्ये 1974 मध्ये लागू केलेल्या आणीबाणीचा निषेध। इंदिरा गांधींनी आणीबाणी लावून घटनेवर प्रहार केला होता। आणीबाणी देशाच्या इतिहासामधील काळा खंड। ओम बिर्ला यांच्याकडून निषेध व्यक्त। ओम बिर्लांनी निषेध व्यक्त केल्यानंतर विरोधक आक्रमक। संसदेमध्ये विरोधकांची घोषणाबाजी। असरुद्दीन ओवैसींची जीप कोणी छाटणार असेल तर माझ्याकडे येऊन पारितोषिक घेऊन जा। भाजप आमदार नितेश राणे यांचं वक्तव्य। पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं गुन्हा आहे का? पॅलेस्टाईन बाबतीत सरकारची भूमिका काय? ओवैसींच्या शपथविधीवर राऊतांची प्रतिक्रिया। ओवैसींना आमचा विरोध आहे आणि कायम राहील। ओवैसींची भूमिका भारत विरोधी। ठाकरे गटाच्या वैभव नाईकांची प्रतिक्रिया। ईडी नंतर आता सीबीआयकडून अरविंद केजरीवाल यांना अटक। दिल्लीमधील कथित मद्य घोटाळा प्रकरणी चौकशी करणार। राहुल गांधींना आषाढी वारीमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती। दिल्लीमधील बैठकीनंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांकडून राहुल गांधी यांना लेखी विनंती।